ऑफिसमधलं प्रेम भाग 7। रूममध्ये प्रचंड स्फोटचा आवाज झाल्यानंतर काही क्षण सगळीकडे शांतता पसरली। ईशाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। ती आरवचं नाव घेत धावत रूमकडे गेली। धुरामुळे काही दिसत नव्हतं। तेवढ्यात धुरातून एक हात पुढे आला। तो आरवचा होता। मी ठीक आहे, आरव हळू आवाजात म्हणाला। त्याचा हात भाजला होता, पण त्याने स्विच सुरू करण्यात यश मिळवलं होतं। त्या क्षणी बेसमेंटचा गुप्त दरवाजा उघडला। चौघेही त्या मार्गाने बाहेर पडले। बाहेर पडताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं। विक्रमचे अनेक माणसं पकडले गेले, पण विक्रम पुन्हा एकदा पळून गेला। ईशा निराश झाली। तो पुन्हा निसटला। ती म्हणाली, तेवढ्यात एका पोलीस अधिकाऱ्याने आरवच्या हातात एक लिफाफा दिला। हे आम्हाला इमारतीबाहेर सापडलं, यावर तुमचं नाव आहे। आरवने लिफाफा उघडला। आत एक छोटं पत्र होतं। आरव, तू अपेक्षेपेक्षा जास्त धाडसी निघालास, पण शेवटचा डाव अजून बाकी आहे। जर खरंच मला थांबवायचं असेल तर उद्या रात्री 12 वाजता सिल्वर ब्रिजवर एकटाच ये, नाहीतर ईशाच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य जगासमोर येईल। विक्रम देवराज। ईशा घाबरून म्हणाली, नाही आरव, हा सापळा आहे। आरवने पत्राची घडी घातली। त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर निर्धार होता। तो शांतपणे म्हणाला, यावेळी हा खेळ संपूनच परत येईन। कोणत्याही परिस्थितीत आणि दूर उभा असलेला एक अनोळखी माणूस हे सगळं पाहत मोबाईलवर फक्त एकच संदेश पाठवत होता, बॉस, आरव उद्या येणार आहे। रात्रभर आरवच्या डोळ्याला डोळा लागला नाही। विक्रमचं पत्र त्याच्यासमोरच पडलं होतं। सिल्वर ब्रिज, रात्री 12 वाजता, हे शब्द त्याच्या मनात सतत घुमत होते। ईशा त्याच्या जवळ आली। तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती। आरव, मला वचन दे, तू एकटा जाणार नाहीस। आरव काही क्षण शांत राहिला। मग तिचा हात हातात घेत म्हणाला, मी तुला खोटं बोलणार नाही। हा सामना मला करावाच लागेल। दुसऱ्या दिवशी रात्री 11:50 सिल्वर ब्रिजवर दाट धुकं पसरलं होतं। नदीच्या पाण्याचा आवाज आणि वाऱ्याची झुळूक वातावरण आणखी भयान करत होती। आरव एकटाच पुलाच्या मध्यभागी जाऊन उभा राहिला। घड्याळात 12 वाजले होते। अचानक काळ्या रंगाची एक आलिशान गाडी पुलावर येऊन थांबली। गाडीतून विक्रम देवराज खाली उतरला। त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच थंड हसू होतं। स्वागत आहे आरव, तो म्हणाला। तू शब्द पाळलास, आरव रागाने म्हणाला। ईशाबद्दल काय बोलत होतास? विक्रमने आपल्या कोटातून एक जुना फोटो बाहेर काढला। त्या फोटोत लहानपणची ईशा, विजय देशमुख आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी स्त्री उभी होती। ही स्त्री कोण आहे माहिती आहे? विक्रमने विचारलं। आरवने नकारार्थी मान हलवली। विक्रम हसला, ही ईशाची खरी आई नाही। हे ऐकताच आरवच्या पायाखालची जमीन सरकली। तेवढ्यात पुलाच्या दुसऱ्या टोकावरून ईशाचा आवाज घुमला, आरव, मागे बघ। आरवने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या अगदी मागे बंदूक रोखून एक मुखवटा घातलेला माणूस उभा होता। तो ट्रिगर दाबणार इतक्यात धाड गोळीचा आवाज पुलावर घुमला। काही क्षण कोणालाच काही समजलं नाही। धुराचा पडदा बाजूला सरकताच आरवने डोळे उघडले। समोरचा मुखवटा घातलेला माणूस जमिनीवर कोसळला होता। त्याच्या हातातील बंदूक दूर फेकली गेली। आरवने आश्चर्याने पाहिलं। गोळी झाडणारा दुसरा कोणी नसून इन्स्पेक्टर अनिकेत पाटील होता। आरव, खाली वाग, तो ओरडला। क्षणात विक्रमचे माणसं चारही बाजूंनी बाहेर आली। पुलावर गोळीबार सुरू झाला। आरव धावत ईशाकडे गेला आणि तिला सुरक्षित जागी लपवलं। विक्रम मात्र शांत उभा होता। तो हसत म्हणाला, तुम्हाला वाटतं आज माझा शेवट होईल? अजून माझ्याकडे शेवटचं पान बाकी आहे। त्याने खिशातून एक छोटं रिमोट बाहेर काढलं। या पुलाखाली स्फोटके लावली आहेत। 5 मिनिटात सगळं संपेल। ईशाच्या चेहऱ्यावर भीती पसरली। विक्रम, तू वेडा झाला आहेस, ती ओरडली। विक्रम फक्त हसत राहिला। रोहनने लगेच पुलाखाली जाणारा मार्ग शोधला। इन्स्पेक्टर अनिकेत आणि त्यांची टीम लोकांना सुरक्षित बाहेर काढू लागली। आरव विक्रमसमोर उभा राहिला। आज तुझा खेळ संपलाच पाहिजे।
विक्रमने रिमोटचं बटन दाबण्यासाठी बोट पुढे केलं, पण त्या क्षणी ईशाने धावत जाऊन त्याचा हात पकडला. रिमोट खाली पडला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली आणि रिमोट घसरत घसरत पुलांच्या कडेला जाऊन थांबला. सगळ्यांच्या नजरा त्या रिमोटवर खिळल्या होत्या. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती पुढे आली, रिमोट उचलला आणि शांतपणे म्हणाली, "हा खेळ आता माझ्या हातात आहे." रिमोट हातात घेतलेली ती अनोळखी व्यक्ती हळूहळू पुढे आली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिने चेहऱ्यावरचा काळा मुखवटा काढला. "आई?" ईशाच्या तोंडून शब्दच फुटले. समोर उभी होती ईशाची आई, मीरा. विक्रमचा चेहरा पहिल्यांदाच फिकट पडला. "मीरा, तू जिवंत आहेस?" तो अडखळत म्हणाला. मीरा शांतपणे म्हणाली, "हो विक्रम, आणि तुझा शेवट पाहण्यासाठीच मी जिवंत राहिले." आरव आणि रोहन पूर्णपणे स्तब्ध झाले. मीराने हातातलं रिमोट घट्ट पकडत सांगितलं, "या रिमोटने स्फोट होणार नाही. उलट पुलाखाली लावलेले सर्व बॉम्ब निष्क्रिय होतील." तिने एक बटन दाबलं. क्षणात पुलाखालून हिरवा सिग्नल चमकला. इन्स्पेक्टर अनिकेतच्या वायरलेसवर संदेश आला, "सर, सर्व बॉम्ब निष्क्रिय झाले आहेत." सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. विक्रम संतापाने ओरडला, "हे अशक्य आहे." मीरा त्याच्याकडे पाहून म्हणाली, "तुझ्याच माणसापैकी एक माझ्यासाठी काम करत होता. तू इतरांना फसवत होतास, पण आज तुझा डाव तुझ्यावर उलटला." रागाच्या भरात विक्रमने बंदूक काढली आणि मीरावर रोखली, पण गोळी झाडण्याआधीच धाड इन्स्पेक्टर अनिकेतने विक्रमच्या हातावर गोळी झाडली. बंदूक खाली पडली. पोलिसांनी क्षणार्धात विक्रमला वेढा घातला. हातकड्या घालताना विक्रम मोठ्याने हसू लागला. "मला अटक केली म्हणून सगळं संपलं असं समजू नका. माझा खरा बॉस अजून जिवंत आहे." हे ऐकता सगळे थपकले. इन्स्पेक्टर अनिकेतने विचारलं, "कोण आहे तुझा बॉस?" विक्रम हसत फक्त एकच नाव म्हणाला, "चेअरमन." हे नाव ऐकताच आरवच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण तो चेअरमन म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कंपनीचा सर्वात विश्वासू आणि प्रामाणिक मानला जाणारा माणूस होता. "चेअरमन?" विक्रमच्या तोंडून हे नाव ऐकताच आरव, ईशा, रोहन आणि इन्स्पेक्टर अनिकेत काही क्षण स्तब्ध उभे राहिले. आरव हळू आवाजात म्हणाला, "नाही, हे अशक्य आहे. चेअरमन सरांनी तर नेहमी आमची साथ दिली." विक्रम मोठ्याने हसू लागला. "साथ?" आरव, "तो माणूस गेली 20 वर्ष सगळ्यांना फसवत होता. मी फक्त त्याचा प्यादा होतो." इन्स्पेक्टर अनिकेतने लगेच विक्रमला पोलीस व्हॅनमध्ये बसवलं. पण बसण्याआधी विक्रम आरवच्या कानात कुजबुजला, "जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या सकाळी कंपनीच्या जुन्या बोर्डरूममध्ये जा." दुसऱ्या दिवशी सकाळी आरव, ईशा, रोहन आणि इन्स्पेक्टर अनिकेत कंपनीच्या जुन्या बोर्डरूममध्ये पोहोचले. दार उघडताच त्यांच्या नजरेसमोर धुळीने झाकलेला मोठा टेबल, जुन्या फाईल्स आणि भिंतीवर विजय देशमुखांचा फोटो दिसला. तेवढ्यात टाळ्यांचा आवाज घुमला. "वेलकम, मी तुमचीच वाट पाहत होतो." समोरून चेअरमन हळूहळू चालत आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक विचित्र शांत हसू होतं. तो खुर्चीत बसला आणि म्हणाला, "हो, विक्रमने जे सांगितलं ते खरं आहे." ईशाच्या डोळ्यात अश्रू आले. "म्हणजे बाबांच्या मृत्यूमागे तुम्ही होतात?" चेअरमनने काही क्षण डोळे मिटले. "नाही, विजयचा मृत्यू माझ्या आदेशाने झाला नाही." आरव रागाने ओरडला, "मग खरं कोण?" चेअरमनने टेबलावर एक जाड फाईल ठेवली. "या फाईलमध्ये गेल्या 20 वर्षाचं संपूर्ण सत्य आहे. पण ती उघडण्याआधी एक गोष्ट समजून घ्या." तो थोडा थांबला. "या फाईलनंतर तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल." आरवने धैर्याने फाईल उघडली. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "प्रोजेक्ट फाउंडर विजय देशमुख." हे वाचताच ईशा हादरली.
काय म्हणजे बाबा या सगळ्याचे संस्थापक होते? प्रोजेक्ट फाउंडर विजय देशमुख हे वाचताच ईशाच्या हातातून फाईल खाली पडली. नाही, हे खोटं आहे. माझे बाबा कधीच चुकीच्या कामात सहभागी होऊ शकत नाहीत, ती रडत म्हणाली. चेअरमन शांतपणे उठला आणि म्हणाला, ईशा, पूर्ण सत्य ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नकोस. आरवने फाईलचं पुढचं पान उघडलं. त्यात विजय देशमुखांनी स्वतः लिहिलेलं पत्र होतं. प्रोजेक्ट हा गुन्हेगारी प्रकल्प नव्हता, तो भ्रष्टाचार उघड करण्यासाठी तयार केलेला गुप्त मिशन होता. देशातील मोठमोठ्या आर्थिक घोटाळ्यांचे पुरावे गोळा करण्यासाठी आम्ही हा प्रकल्प सुरू केला, पण आमच्यातलाच एक माणूस पैशासाठी विकला गेला. हे वाचताच सगळ्यांच्या नजरा चेअरमनकडे वळल्या. चेअरमनने डोळे खाली केले. हो, तो माणूस मीच होतो. ईशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे बाबांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हीच त्यांचा विश्वासघात केला? चेअरमन थरथरत्या आवाजात म्हणाला, मी पैशाच्या मोहात पडलो. विक्रमशी हातमिळवणी केली, पण विजयच्या खुनाचा आदेश मी दिला नव्हता. परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली. तेवढ्यात इन्स्पेक्टर अनिकेतचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय? कधी? फोन ठेवून ते म्हणाले, विक्रम पोलीस व्हॅनमधून पळून गेला. सगळे हादरले. त्या क्षणी बोर्डरूममधील मोठ्या स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. स्क्रीनवर विक्रम दिसत होता. तो हसत म्हणाला, तुम्ही अजूनही मला पकडू शकाल असं वाटतंय? हा तर फक्त पहिला डाव होता. आता खरी लढाई सुरू होणार आहे आणि पुढचं लक्ष्य आहे ईशा. व्हिडिओ अचानक बंद झाला. ईशाच्या मोबाईलवर लगेच एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. 24 तासात स्वतःहून माझ्याकडे आली नाहीस तर आरवला कायमचं गमावशील. 24 तासात स्वतःहून माझ्याकडे आली नाहीस तर आरवला कायमचं गमावशील. ईशाच्या मोबाईलवरला आलेला मेसेज वाचता तिच्या हातपायांना थरथर सुटली. 24 तासात स्वतःहून माझ्याकडे आली नाहीस तर आरवला कायमचं गमावशील. आरवने लगेच तिच्या हातातून मोबाईल घेतला. तो नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, पण काही क्षणातच तो नंबर बंद झाला. इन्स्पेक्टर अनिकेत म्हणाले, हा नंबर बनावट आहे, पण एक गोष्ट नक्की, विक्रम अजूनही आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. ईशा शांतपणे खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. जर माझ्यामुळे आरवच्या जीवाला धोका असेल तर मी स्वतः विक्रमकडे जाईल. नाही, आरव मोठ्याने ओरडला. मी तुला पुन्हा कधीच एकटी जाऊ देणार नाही. कितीही मोठा धोका असला तरी पण. आपण दोघं एकत्र सामोरे जाऊ. तेवढ्यात रोहन धावत आत आला. आरव, CCTVमध्ये काहीतरी दिसलं आहे. सगळे कंट्रोल रूममध्ये गेले. स्क्रीनवर काळ्या हुड्डी घातलेला एक माणूस कंपनीच्या पार्किंगमध्ये फिरताना दिसत होता. त्याने एका गाडीखाली एक छोटंसं काळं बॉक्स ठेवलं. इन्स्पेक्टर अनिकेत ओरडले, सगळे मागे व्हा, तो बॉम्ब असू शकतो. पोलीस बाहेर धावले, पण काही सेकंदातच धाड, प्रचंड स्फोट झाला. पार्किंगमधील अनेक गाड्या पेटल्या. धुरांच्या ढगातून एक काळी SUV वेगाने बाहेर पडली. आरव लगेच स्वतःच्या गाडीत बसला. ईशा, रोहन, सीटबेल्ट लावा. एक जीवघेणा पाठलाग सुरू झाला. काही किलोमीटरनंतर ती SUV एका जुन्या बंद पडलेल्या कारखान्यासमोर थांबली. आरव आणि पोलीस आत शिरले, पण कारखाना पूर्णपणे रिकामा होता. मध्यभागी फक्त एक खुर्ची ठेवलेली होती. त्या खुर्चीवर एक लिफाफा आणि लाल गुलाब ठेवलेला होता. आरवने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. त्यात फक्त एकच ओळ लिहिली होती, आरव, तू एक पाऊल मागे आहेस, कारण ईशा आधीच माझ्या ताब्यात आहे. हे वाचताच आरवच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण त्याने मागे वळून पाहिलं. ईशा तिथे नव्हती. तर मित्रांनो, तुम्हाला ऑफिसमधलं प्रेम भाग 7 कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी येणारी प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.
धन्यवाद.